ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना बघा, आज दुसरा सुद्धा अनुभव मला सांगावायचा आहे। म्हणजे आज गुरुचरित्राची सांगता असल्यामुळं आम्हाला खूप असं काहीतरी सांगत बसावं, भजन कीर्तन करत बसावं, असं एक मनाची इच्छा भरपूर काही। आता आपल्याला का नाही कशातच काही उरलेलं नाही, फक्त देवाचं नामस्मरण करावं असं वाटतं मनाला। परंतु हे संसाराचं मायाजाळ एवढं वाईट असतंय का नाही खरंच। मग ते मायाजाळ सोडण्यासाठी काय करायचे? ह्या संसार रूपी सागरामध्ये, ह्या संसाराच्या मायाजाळामध्ये काम क्रोधाने आपण सगळीकडून बांधले गेल्यामुळं आपल्याला ते सुटका कुठून होते आहे, ते सुटका करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्याच्याविषयी मी 2-4 शब्द सांगणार आहे। तुम्हाला पटत असले तर व्यवस्थितरित्या ऐकायचं आणि मला कसं वाटलं ते कमेंट करून सांगायचं आहे। आणि मी जे हे सांगत असते, मला जी बुद्धी मला परमेश्वरानं दिलं तेच मी सांगत असते। मी कुठला अभ्यास करून सांगत नाही, मी कुठलं कुणाचं ऐकून सांगत नाही। माझ्या मनाला जे वाटते, मला परमेश्वरानं जी बुद्धी देईल तेच मी सांगते। ह्या गुरुचरित्राचा आधार धरून माझे स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचा आधार धरून, तारक मंत्राचा आधार धरून आणि माझे संत शिरोमणी श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या परमरहस्यातला काही थोडासा आधार धरून, शिवपाठामधला आधार धरून, अभंगाचा आधार धरून आणि शिवलीलामृत ग्रंथामधला आधार धरून मला जेवढं कळतंय, मी छोटी आहे, मी खूप मोठी नाही, मी काहीच मोठी नाही, मी छोटी आहे, मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करत असते। ज्या पद्धतीने मुंगी साखर घेऊन जाऊन दुसऱ्याला थोडंसं वाटप करण्याचं कार्य करत असते, ते काहीतरी थोडंसं करायचं माझे मनाला वाटत असतं म्हणून मी करत असते। तर आपल्याला ते गुरुचरणामध्ये, गुरुचरणाच्या तीर्थामध्ये आणि आपण देवदेव करण्यामध्ये किती ताकद असते हे तुम्हाला सांगत असते। गाणगापुरामध्ये नरसिंह सरस्वती गुरु महाराज, श्री नरसिंह सरस्वती गुरु महाराज आणि दत्तप्रभू हे अवतार एकच। दत्तप्रभू त्या ठिकाणी सद्गुरू म्हणून वावरत असते। दत्तप्रभू सद्गुरू म्हणून ज्या वेळेला तिथं होते, त्यांचा मठ होता खूप मोठा। ज्या वेळेला त्यांनी त्या गाणगापुरामध्ये आले त्यावेळेला तिथं कोष्टी समाजाचे जास्त लोक होते। कोष्टी सगळे ते जाळे विणण्याचा, कपडे विणण्याचा काम करायचे लोक खूप होते तिथं। त्या मठाभोवताली सगळे लोक जास्त करून तेच होते। मग ज्या वेळेला सद्गुरू आपल्या गावामध्ये आल्यात म्हणल्यानंतर सर्व लोक काम सोडून देवधर्म करण्याकडे वळले। सगळ्या लोकांना एक उत्सुकता लागून राहायची की बाबा चला लवकर उठायचं आहे ना आपल्याला सद्गुरूची सेवा करण्यासाठी मठामध्ये जायचं आहे। मग मठामध्ये जायचं, भजन कीर्तन, भजनानंदाचा भरपूर आनंद त्यांनी घ्यायचं। सर्व लोक भजनाचा आनंद घ्यायचं। पण कोष्टी समाजाचा एक भक्त होता तिथे। कोष्टी समाजाच्या भक्ताच्या घरी आई वडील होते, वृद्ध आई वडील होते आणि तो मुलगा एकुलता एक त्यांना। ह्या मुलाला वाटायचं की बाबा आपल्याला काम तरी करावंच लागणार आहे, आई वडिलाला सांभाळायचं आहे, उदरनिर्वाह आपला कशावर आहे, आपण ते कपडे विणायचंच आहे, रोज तर आपल्याला काम आहेच। पण ह्या कामातून सुद्धा वेळ काढून आपल्याला सद्गुरूची सेवा करायची आहे। पण सेवा कशा प्रकारची करायची? गुरुच्या चरणामध्ये खूप काही ताकद असते। आपण चला महाराज आल्यात म्हणजे नुसतं दर्शन घेतो, पण नाही, त्या चरणामध्ये खूप ताकद आहे, त्या तीर्थामध्ये खूप ताकद आहे। ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। एक थेंब सुद्धा खाली जमिनीवर सांडायचं नाही। आपण दिलेलं तीर्थ, गुरु महाराजांनी आपल्याला दिलेलं तीर्थ, खूप तीर्थामध्ये ताकद आहे। म्हणून मग त्यांनी रोज काय करायचं, आपलं घरचं काम आवरायचं, आई वडिलाचं काम आवरायचं आणि मठामध्ये जायचं। मठाचं झाड लोट स्वच्छता मठाची हा एक भक्तच करायचा आणि सद्गुरूचं दर्शन घ्यायचं, झाड लोट करायचं, स्वच्छता करायची, घरी यायचं, आंघोळ स्नान करून अजून सद्गुरूचं दर्शन घ्यायचं, मग परत येऊन आपल्या घरच्या कामाला लागायचं। अशी नित्य सेवा तो भक्त, कोष्टी समाजाचा भक्त करायचा। मग हे करत असताना आईवडिलाची सेवा, सद्गुरूची सेवा त्याच्या हाताने घडायचं आणि त्याला एकच ध्यास लागलेला सद्गुरूकडे, उद्या कधी जायचंय, आज सेवा झाली पण आता उद्या जायचं आहे, हा ध्यास त्याच्या मनामध्ये। त्या ध्यासामध्ये त्यांनी काम करायचं आणि रोज त्या मठामध्ये जाऊन यायचं। असं करत करत महाशिवरात्री समोर आली।
महाशिवरात्री आल्यावर सद्गुरुनाथ रोज त्यांनी महादेवाचं सुद्धा सांगायचे की बाबा महादेवाच्या मुखातून निघालेली वाणी, महादेवाचा पंचाक्षरी मंत्र, महादेवाचा षडाक्षरी मंत्र, त्यांच्या मंत्राचं त्यांचं सर्व काही, महादेव पार्वतीचा संवाद, हे सगळं काही नरसिंह सरस्वती हे त्यांना सांगायचे रोजच्या प्रवचनामध्ये. आणि भजन कीर्तन व्हायचं गाणगापूरमध्ये. आणि ह्याने संगमावर जायचे, स्नान करायचा हा भक्त, आणि रोज सद्गुरूचं दर्शन घ्यायचं, घरी आईवडिलाचं दर्शन घ्यायचं, कपडे विणायला आपल्यापण जायचं, आपला धंदासुद्धा करायचा. असं करत करत पुढे महाशिवरात्री आली. आणि महाशिवरात्री आल्यानंतर त्या गावातल्या लोकांनी, सगळे भक्त मंडळींनी विचार केला की बाबा आपण मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला श्रीशैल्याला जायचं. मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला आपल्याला 8-10 दिवस जायचा. आनंदाने नाचू लागले, सर्व लोक आनंदाने नाचू लागले. ह्या भक्ताच्या घरापासले सगळे शेजारी पाजारी सगळे अख्खं गावच त्या जत्रेला जायला निघाले, श्रीशैल्याच्या दर्शनाला. मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जाण्यासाठी निघाले. पायगाड्या बांधले, बैलगाड्या बांधले, कोणी चालत जायचं, कोणी कसं जायचं, सगळेजण तयारीला लागले. आणि ह्या भक्ताचे आईवडील सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले. शेजारी पाजारी निघाल्यानंतर ह्यांनी सुद्धा सामील झाले आणि सगळे तयारीला लागले. आणि सगळे शेजारी पाजारी ह्याला सुद्धा म्हणू लागले की बाबा चल आपण सगळेजण आपल्याला आता मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जायचं आहे. मग ह्याचे जे मित्रमंडळी होते त्यांना ह्यांनी सांगितलं की बाबा नाही मी येणार, मी मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला मी नाही येणार. आपल्या जवळ ज्या अर्थी आपण रोज संगमावर स्नान करून येतो आणि सद्गुरूचं दर्शन घेतो, त्यांच्या चरणामध्ये इथं तीर्थ आहे, आणि मला स्वतः सद्गुरू इथं मला प्रसन्न आहेत, मला सद्गुरू इथं रोज भेटतात, आणि मी का मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जाऊ, माझे मल्लिकार्जुन इथंच आहेत, असं त्याने त्या मित्रांना सांगितले. नाही नाही, मी माझ्या सद्गुरूची सेवा सोडून मी कुठंच ह्या जीवाची मरमर करीत कशाला यायचं, कशाला जायचं, आणि तिथं जाऊन दगडाचा देव बघण्यापेक्षा इथं सगुण मूर्ती आपल्या समोर आहे, त्यांची सेवा करायचं सोडून मी कशाला येऊ, मी नाही येणार. अख्खं गाव यात्रेला निघून गेले, त्यांचे आईवडील सुद्धा निघून गेले. आणि ते सगळे यात्रेला निघून गेल्यानंतर हा भक्त मठामध्ये गेला आणि साफसफाई केला, सगळे स्वच्छता केली मठाची, आणि संगमावर जाऊन स्नान करून आले आणि सद्गुरूच्या दर्शनाला सामोरे गेले. सद्गुरूच्या दर्शनाला सामोरे गेले असता सद्गुरू हसून म्हणले, अरे बाबा का रे, तू का गेला नाहीस यात्रेला, अख्खं गाव गेलेलं आहे, तू का म्हणून नाही गेलास. बघ किती आनंदानं, किती आनंद घेता येत, सगळेजण चालत चालत जा, एकमेकाच्या भेटी होतात, आणि नाही ते आपल्याला स्वाद घ्यायला मिळतो. पंचपक्वान अन्न सोबत घेऊन गेलेले, बांधून दसम्या पापडं काय जे काही दसम्या आहेत, चपात्या चटणी भाकर लोणचं जे काही बांधून घेतले ते सगळं खायचं, किती स्वाद घ्यायचं, किती आनंदानं राहायचं, तू काय नाही गेलास बाबा म्हणला असता त्या भक्ताने सद्गुरूला म्हणले, सद्गुरू तुम्ही माझे गुरु महाराज इथं असता मी कशापाई ह्या जीवाची आटाआट करत तिथं दगडाच्या देवाला पूजायला जाऊ, नाही जाणार. मला इथंच माझा देव भेटला आहे, माझ्या सद्गुरूच्या रूपामध्ये मी देवाला बघणार आहे, इथंच माझे गुरु इथंच आहेत. असं म्हणल्यानंतर सद्गुरू मनात म्हणले की बाबा एखाद्याच्या तरी डोक्यामध्ये ज्योत पेटली आणि एखाद्याला तरी ज्ञान प्राप्त झालं. मी एवढं सांगतो ओरडू तर एखाद्याच्या तर मनामध्ये ज्ञान प्राप्त झालं, पण ह्याच्या ज्ञानामध्ये आणखी थोडी काहीतरी भर पडायला पाहिजे. ठीक आहे. मग त्या दिवशीचं त्यांचं बोलणं झालं आणि गेल्या घरी गेल्यानंतर 4-5 दिवस ओलांडले आणि महाशिवरात्रीचा दिवस उगवला. महाशिवरात्र आली आणि ह्या भक्ताला घरी सुद्धा जावं असं वाटणं गेलं. बाबा मठातच बसावं ना आपलं काम करावं, घरी जावं, आईवडील नाहीत, गावामध्ये कोणी नाही, आता सद्गुरू संगमाचं स्नान, सद्गुरू आणि तुझं काम एवढंच राहिलं. आणि मग गुरुला सुद्धा वाईट वाटलं. ज्या वेळेला आपण अठ्ठळ राहतो कोणत्या तरी देवावर अवलंबून, कोणत्या गुरुवर अवलंबून, तर त्यांना सुद्धा चिंता आपली पडत असते. गुरुला वाटलं आता की बाबा हा भक्त माझ्यासाठी राहिला आहे, पण ह्याला कसं करमत असेल, अख्खा गावातलं लोक नाही, आणि आज फराळीचं हे 4-5 दिवस झालं खात असेल कुठं, पित असेल कुठं, ह्याची चिंता आपल्याला करायला पाहिजे. आणि हे करत असताना एवढा आनंद, गगनात मावेनासे आनंद घ्यायचा ह्यानं राहून गेला. आज आमच्या उदगीर नगरीमध्ये हावगी स्वामीचे शंभुलिंग शिवाचार्य महाराज सुद्धा
उज्जैनला भरपूर असे शिवभक्तांना घेऊन गेले. सर्व शिवभक्त गेले, किती आनंदाने यात्रा करून आले, किती मस्त गंगेचं स्नान केले, मस्त दर्शन घेऊन आले. आम्ही सुद्धा ह्या डोळ्यानं पाहिलो, आम्हाला सुद्धा आनंद घ्यावंसं वाटतंय. पण योगायोग जुळून यायला पाहिजे. परमेश्वर परमात्मा आपल्या स्थायी बोलून घ्यायला पाहिजे. आणि तो योगायोग आलेला नाही. आणि आम्ही आनंदानं पाहिलो की बाबा सगळेजण जाऊन यात्रा करून आले, मस्त असं वाटलं, उज्जैनला जाऊन आले सर्वजण. असा आनंद त्या भक्तांनी घेतला नाही, हे त्या सद्गुरूला वाटलं. आणि सद्गुरूनं म्हणले की बाबा आज शिवरात्री आहे आणि तू फराळ केलास, काय खाल्लास असं विचारले. त्यांनी म्हणले तुम्ही असता मला कशाची गरज आहे. असं म्हणल्यावर सद्गुरूला वाटलं की बाबा ह्याला आपण त्या दर्शनापासून, त्या भक्त मंडळीपासून, त्या यात्रेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. तू काय कर, माझ्यासोबत ये, तू इथं बस आणि डोळे झाक आणि ह्या पादुका आहेत ना, या पादुकाला गच्च धर, पादुकाला गच्च धर. आणि मी डोळे उघड म्हणल्याशिवाय डोळे उघडू नको, तुला मी मल्लिकार्जुनाचं दर्शन करून आणतो. भक्ताला आनंद झाला आणि त्या पादुकाला घट्ट धरून गुरुच्या शेजारी बसून राहिला. आणि एका क्षणात, एका मिनिटात मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला श्रीशैल्याला गेले. सद्गुरूच्या सोबत गेल्यावर गगनात आनंद मावेना. बघा देव काय देत असते हे माणसाच्या लक्षात येत नसते. अरे आपली काय लायकी आहे, आपण आहोत कोण, काय भक्ती केलो, अशी शुद्ध भक्ती पाहिजे. शुद्ध भक्ती असल्यामुळं परमेश्वर परमात्मा, बघा आपणच बघितलं, स्वामी सुतांनी पुत्र मानले स्वामी सुताला, स्वामी समर्थांनी स्वामी सुताला पुत्र मानले. त्याच पद्धतीनं सद्गुरूनं सुद्धा आपल्या जवळ घेऊन पादुका धरून श्रीशैल्याला घेऊन गेले. क्षणार्धात श्रीशैल्याला नेले असता आता डोळे उघड म्हणल्याबरोबर श्रीशैल्य दिसले, गाव नगरी मंदिर दिसलं. आणि गुरुनी सांगितले त्याला की बाबा आता तू जा दर्शन घे, यात्रेचा आनंद घे आणि दर्शन घेऊन लवकर ह्याच ठिकाणी ये. म्हणल्याबरोबर त्यानं धावत सुटला आणि दर्शनाला जावं म्हणून स्नान वगैरे झालं. आणि त्याची मित्रमंडळी तिथं त्याला भेटले. अरे म्हणले तुला मानाने आम्ही ये म्हणलो तर आमच्यासोबत आलं नाहीस, आता कसं आलास, येना म्हणला तसं आलास का नाही, असं काही त्याला घालून पाडून बोलायला लागले. पण त्याला सद्गुरूची आठवण झाली की बाबा सद्गुरूंनी काय सांगितले बघ, वेळ लावायचा नाही, लवकर जायचं, स्नान वगैरे सारायचं आणि दर्शन करून माझ्याकडे यायचं. म्हणल्याला आठवण लक्षात ठेवून त्यानं लवकर गेले आणि त्यांनी सांगितले की बाबा मी दर्शनासाठी आलेलो आहे म्हणले. मग गेले, दर्शनाला गेले असता, स्नान वगैरे आटपून दर्शनाला गेले असता त्या भक्ताला ज्या ठिकाणी श्रीशैल्यामध्ये मल्लिकार्जुन दिसावं, पिंडी दिसावं, त्या ठिकाणी त्याचा सद्गुरू दिसायला लागले. बघा ज्या ठिकाणी पिंड दिसावं तिथे सद्गुरू दिसायला लागले. आणि त्या सद्गुरूचं दर्शन घेऊन धावत पळत सद्गुराकडे निघाले. आणखी सद्गुरूपाशी आले आणि सांगितले की बाबा त्या गाभाऱ्यामध्ये, गुरु महाराज त्या गाभाऱ्यामध्ये पिंडी नाही, मल्लिकार्जुनाच्या ठिकाणी मला तुम्ही दिसलात आणि मी दर्शन घेऊन आलो. हे काय तुमची लीला आहे, तुम्ही आहात तरी कोण, बघा तुमची कसली लीला आहे आणि मी माझ्या नजरेनं पाहिलंय. असं म्हणल्याबरोबर त्यांनी म्हणले की बाबा आता चल, आपल्याला जिथून आला तिकडे जायचं. आणखी पादुकाला घट्ट धर आणि डोळे मीट. आणखी पादुकाला घट्ट धरले आणि डोळे मिटले. आणि त्यांनी सांगितलं की बाबा आता आपल्याला संगमावर जायचंय. म्हणल्यानंतर घट्ट धरून लगे 2 मिनिटात त्यांनी संगमाकडे आले. संगमापाशी आल्यानंतर तिथले लोक म्हणायला लागले, आत्ता श्री दत्तप्रभूंनी त्यांना सांगितले की जा आणि इथं कुणीच दिसत नाही आपल्या मठाजवळ, आणि जा आणि त्या ब्राह्मणांना जे पूजा करतात त्यांना बोलावून घेऊन ये. ते बोलावून घेत असताना बोलवायला गेले त्या संगमावर, ब्राह्मणाला बोलवायला गेले असता त्यांनी म्हटले की बाबा तू ज्या वेळेला हे डोक्याचं मुंडन केलास तर कवा केलास, तू कशामुळं केलास, काहीतरी कार्यक्रम काहीतरी असल्याशिवाय पहिलं मुंडन करतच नसते. मग त्यांनी तिथं श्रीशैल्याला गेल्यानंतर मुंडन करून त्यांनी दर्शन घेऊन आलेले होते. मग त्या ब्राह्मणांना ह्यांनी सांगितलं की बाबा मी श्रीशैल्याला गेलो आणि मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन मी मुंडन करून आलो. ते ब्राह्मण म्हणते, अरे मी काय वेडा आहे का, मला वेड्यात काढतो का, तुला आता तरी मी थोड्या वेळाखाली इथं बघितलं होतं, आत्ताच्या आता आजच्या आज गेलास आणि दर्शन घेऊन आलास, मला वेडा समजतोस का. असं म्हणल्यानंतर
त्यांनी म्हणले की बाबा सद्गुरूला तुम्ही स्वतः विचारा चला. मी सद्गुरूसोबत गेलो, दर्शन घेतलो आणि परत आलो. तुम्ही चला स्वतः विचारा चला आणि तुम्हाला बोलवण्यासाठी मला पाठवलेत असं म्हणले असता ते ब्राह्मण बुवा आले आणि सद्गुरूला विचारले, हा बघा वेडा आहे आणि तुमच्यासोबत मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन आलो असं सांगतोय आणि मुंडन केलं सांगतोय. गुरुनी सांगितले हसत हसत, खरंच आहे, तो दर्शन घेऊन आला माझ्यासोबत. म्हणल्याबरोबर त्या ब्राह्मणाला सुद्धा वाटलं की बाबा भाग्य उदयाला आलं. बघा किती भाग्य आहे ह्या भक्ताचं, त्यांच्या सानिध्यात, गुरुच्या सानिध्यात राहून स्वतः गुरु परमात्मा परमेश्वरासोबत जाऊन दर्शन घेऊन आले. धन्य तो भक्त असं म्हणून मग त्या भक्ताला विचारपूस करू लागले, तू कसं वागतोस, तू कसं राहतोस, तू कशी सेवा करतोस. बघा कसला मोठा ब्राह्मण बुवा तर त्या भक्ताला विचारायला लागला की तू कसं कसं राहतो. म्हणून ह्याच्यामध्ये गुरुची सेवा श्रेष्ठ असते. गुरुची सेवा केल्यानंतर आपल्याला सगळं काही मिळत असतं. मग गुरुला म्हणले त्या भक्ताने की बाबा बघा बरं, मी म्हणलोच होतो एवढं सगळं देव फिरण्यापेक्षा मी इथं बसतो असं म्हणलो होतो. असं त्या गुरुला विचारले असता त्यांनी सांगितले की बाबा थांब, तुला तेवढंच सांगायचं होतं, तुझ्यामध्ये आता एवढीच कमी आहे म्हणून मला सांगायचं आहे. तू पक्का माझा भक्त झालास, परंतु तुझ्यामध्ये थोडीशी कमी आहे. कोणती कमी आहे तर तुझ्या अंतरामध्ये, तुझ्या मनामध्ये असं आहे की मी इथं बसून सेवा करू शकतो, मला इथं देव मिळत असतो, मी देवाला इथं बोलवत असतो. माझी ताकद एवढी आहे, माझ्या गुरुच्या चरणामध्ये ताकद एवढी आहे, माझ्या गुरुसेवेमध्ये भक्तीमध्ये ताकद एवढी आहे. म्हणतो हे खरं आहे 100%. पण तुला मी थोडंसं सांगतो की बाबा आज सगळेजण सुखी आहोत. ज्या वेळेला आपल्याला काहीतरी आजार येतो त्यावेळेला आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. त्याच पद्धतीनं आपल्याला तीर्थक्षेत्र आहेत, त्या तीर्थक्षेत्राला कधी ना कधी आपण जावं लागतं, तेव्हा आपला उद्धार होत असतो. जिथं जिथं आम्ही अवतार घेतो आणि ज्या ज्या नदीला स्पर्श करतो, ज्या ज्या ठिकाणाला स्पर्श करतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आल्यानंतर त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जावं लागतंय. अरे ज्यांनी रोगाने पीडित होतात त्यांनी त्या त्या तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे.